दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी परिसरात घरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या गुजरातमधील टोळीला दिंडोरी पोलिसांनी जेरबंद केलंय। पोलिसांनी 5 आरोपींना गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील कपराडा आणि धरमपूर तालुक्यातून ताब्यात घेतले असून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली तवेरा गाडी जप्त केली आहे। अवघ्या 10 दिवसात पोलिसांनी या घरफोडीचा छडा लावलाय। 6 ऑगस्ट 2026 रोजी रात्री दिंडोरी तालुक्यातील डमाळे वस्ती वनारवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घराच्या छतावरील सिमेंट पत्र्याचे हुक उघडून घरात प्रवेश केला। त्यानंतर कपाटातील 25,000 रुपये रोख, 1.5 तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, 1.5 तोळ्याची सोन्याची गळ्यातील पोत आणि 1 तोळ्याचे सोन्याचे कानातील कुडते असा मुद्देमाल चोरून नेला होता। या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून तपासाची चक्र फिरवली। चोरी करणारे आरोपी गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर दिंडोरी पोलिसांचे पथक गुजरातमध्ये रवाना होऊन पोलिसांनी कपराडा आणि धरमपूर परिसरातून हितेश मगनभाई दारोठिया, रणजित करसन भोया, जयंतीभाई दामजभाई दळवी, सालेभाई सोमल्या दळवी आणि रमन काकडभाई दळवी या 5 संशयितांना ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। आरोपी गुजरातमधून तवेरा वाहनाने दिंडोरी परिसरात आले होते। त्यांनी वाहन रांतळे शिवारात आडोशाला उभे करून तेथून पायी डमाळे वस्ती गाठली। घराच्या मागील बाजूच्या झाडावरून छतावर चढून सिमेंट पत्र्याचे हुक उघडत घरात प्रवेश करून चोरी केल्याचे तपासात समोर आले। पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून गुन्ह्यात वापरलेली तवेरा गाडीही जप्त केली आहे। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर डी.एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती एम. विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण ब्रह्मदेव शेळके यांचे मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस हवालदार अमोल साळवे, विश्वनाथ काकड, प्रदीप शिंदे, कमलेश देशमुख, विजय कोरडे, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप राऊत, प्रकाश गायकवाड, विशाल पैठणकर, राहुल झोपळे, ललित जाधव, तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिक ग्रामीणकडील पोलीस हवालदार हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने केली आहे। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।